आपल्या महाराष्ट्रामध्ये मागील 2025 ते 2026 ह्या वर्षामध्ये अंदाजित 700च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मग ही आत्महत्या आहे की हत्या, हा माझा प्रश्न आहे. आज आपलं केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, यांची नैतिक जबाबदारी काय आहे? तुम्ही विकास 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 बोलता, पण शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासाची गोष्ट तुम्ही पुढे का आणत नाहीत? आपल्या देशातील शेतकरी हा समृद्ध शेतकरी म्हणून पुढे का येत नाही? आपल्या शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं पावलं का नाही उचलली जात? हा माझा केंद्र आणि राज्य सरकारला प्रश्न आहे. का शेतकरी आत्महत्या करतोय? याचा कधी विचार केला का आपण? आज शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा पोशिंदा. जर आज शेतकरीच नाही राहिला तर आपण खाणार काय? तुम्ही विकासाच्या गोष्टी करतात, रस्ते चांगले केले, मान्य आहे मला, पण ज्या गोष्टीचा विकास व्हायला पाहिजे म्हणजे एक मनुष्याच्या सर्वांगीण गोष्टींचा विकास होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचा पण सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. पण ह्या विषयावर केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो अद्यावतही कुठलंही टिप्पणी देत नाही. जेव्हा बघावं तेव्हा आपले आदरणीय पंतप्रधान ह्या राज्यात प्रचाराला, त्या राज्यात प्रचाराला, इकडं प्रचाराला, तिकडं प्रचाराला. आपण पंतप्रधान आहात, आपण एखाद्या निवडणुकीचे किंवा एखाद्या पक्षाचे प्रचार प्रमुख नाही आहात. ह्या गोष्टीची आपण दखल घ्यायला पाहिजे की पंतप्रधान ह्या नात्यानं आपण ह्या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणं गरजेचं आहे, जे होताना दिसून येत नाही. म्हणून आपणाला विनंती आहे, म्हणजे माननीय फडणवीस सरकार असू, माननीय मोदी सरकार असू, यांना माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं आत्महत्याचं प्रमाण मराठवाडा आणि विदर्भामध्ये वाढत चाललेलं आहे, याच्याकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि ही आत्महत्या कशा प्रकारे आपण थांबवू शकतो, त्या शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि जेणेकरून त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही याची आपण काळजी घ्यावी. जर उद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर ती आत्महत्या नसून ती हत्या असेल आणि त्या हत्येच्या कारणामागं फक्त आणि फक्त केंद्र आणि राज्य सरकारच असेल. कारण पालक म्हणून ह्या देशाचा, ह्या राज्याचा पालक म्हणून आणि केंद्र राज्य सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी ह्या गोष्टीकडे बारकाईने पाहिलं पाहिजे. म्हणून मी आपणास विनंती करतो